सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप सुंदर असे नेक पॅटर्न घेऊन आलेली आहे। खूप सुंदर डिझाईन्स आहेत, एकापेक्षा एक अशा डिझाईन्स मी तुमच्यासाठी सिलेक्ट केलेले आहेत। ते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तर बघा इथे मी 5 बॅक पार्ट तयार केलेले आहेत सेमच मापाचे, आणि तुम्हाला एक एक डिझाइन इथे मी ड्रॉ करून दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपण पहिली डिझाइन इथे बघणार आहोत। तर बघा इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे आणि 3 इंच शोल्डर पट्टीचं माप टाकणार आहे। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून मी ते 3 इंचावरती शोल्डर टाकलेला आहे। यानंतर बघा जेवढी पण तुमची मागील गळ्याची उंची असेल तेवढी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे, आणि जेवढी पण तुम्हाला मागील गळ्याची रुंदी हवी आहे तेवढी तुम्ही इथे टाकू शकता। तर इथे मी 3 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही इथे मागील गळ्याची रुंदी वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता। तर बघा इथे या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा कॉर्नर पासून बघा या पद्धतीने मी कर्व दिलेला आहे, आणि तिथून बघा अजून एक मी कर्व या पद्धतीने थोडंसं शेपच्या बाहेर दिलेला आहे, आलं लक्षात। आणि या पद्धतीने बघा आपल्याला आतून अर्धा इंच अशा पद्धतीने गोलाकार शेप इथे देऊन घ्यायचा आहे किंवा लाईन ड्रॉ करायची आहे, आलं लक्षात। तर बघा आपण कशा पद्धतीने शेप दिलेला आहे। आपण ह्या कॉर्नर पासून बघा या पद्धतीने एक कर्व दिला आणि इथून इथपर्यंत दुसरा कर्व दिला बघा या पद्धतीने, आणि तिथून आपण या पद्धतीने वरती असा गोलाकार शेप इथे देऊन घेतलेला आहे, आलं लक्षात। आणि बघा सुंदर असा आपल्या इथे शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युअली हा शेप कसा दिसत आहे। तर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शोल्डर पट्टीचं माप टाकू शकता, गळारुंदी तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्याचबरोबर मागील गळ्याची रुंदी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। फक्त तुम्हाला शेप जो आहे तो या पद्धतीने शेप ड्रॉ करायचा आहे आणि तुमचा परफेक्ट असा शेप इथे तयार होणार आहे। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित मी जसा शेप आपण ड्रॉ केलेला आहे तसंच इथे मी कट करून घेत आहे। तर बघा मग आपला शेप कट करून झालेला आहे, तुम्हाला मी ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ही डिझाइन दिसत आहे। ह्या डिझाइन वरती तुम्ही पॅच वर्क डिझाइन सुद्धा तयार करू शकता, खूप सुंदर दिसणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही डिझाइन आपण रेडी केलेली आहे। नक्कीच या डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला सुंदर असा लुक येईल। तुम्ही सिंपल जरी ही डिझाइन ड्रॉ केली तरी सुद्धा खूप छान असा ब्लाउज तुमचा दिसणार आहे। तर आपण 1 नंबरची इथे डिझाइन बघितलेली आहे, चला आता आपण 2 नंबरची डिझाइन इथे बघणार आहोत। तर बघा ऍज इट इज इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, आणि सेम 3 इंच शोल्डर पट्टीचं माप इथे मी टाकणार आहे, आणि तिथूनच बघा क्रॉस मध्ये मागील गळ्याची उंची ते टाकून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याची उंची टाकू शकता किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही इथे मागील गळ्याची उंची टाकू शकता। तर मी इथे मागील गळ्याची उंची 8 इंच टाकणार आहे। तर बघा इथे 8 इंचावरती एक मार्किंग केलं, आणि मागील गळ्याची रुंदी इथे मी 3 इंच घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता, आणि बघा इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार केल्यामुळे आपल्याला शेप द्यायला अगदी सोपं जातं, त्यामुळे बॉक्स नक्कीच तयार करून घ्यायचा आहे। आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे, बरोबर। तर शेप देण्यासाठी आपण ही लाईन स्ट्रेट ठेवणार आहोत बघा या पद्धतीने, आणि तिथून बघा आपल्याला काय करायचं आहे, ह्या कॉर्नर पासून आतमध्ये बघा या पद्धतीने अर्धा इंचावरती तुम्हाला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने, आलं लक्षात। तर बघा आपण इथून कॉर्नर पासून या पद्धतीने गोलाकार शेप एक अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये घेतलेला आहे बघा या पद्धतीने, आलं लक्षात। तर बघा खालची लाईन आपण सरळ ठेवलेली आहे आणि कॉर्नर पासून आतमध्ये या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने, आलं लक्षात। आता काय करायचं आहे तुम्हाला सांगते, ह्या पॉइंट पासून खाली आपल्याला असा गोलाकार शेप इथे देऊन घ्यायचा आहे, आलं लक्षात। तुम्हाला देऊन दाखवते शेप म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघा ह्या पॉइंट पासून आपण लाईन सरळ ठेवलेली आहे, आणि बघा इथून आपण या पद्धतीने गोलाकार शेप इथे देऊन घेतलेला आहे, आलं लक्षात। तर बघा आपण इथे शेप देऊन घेतलेला आहे या पद्धतीने, बघा इथपर्यंत कॉर्नर पर्यंत आपण
आतमध्ये गोलाकार शेप देऊन घेतला। ही लाईन स्ट्रेट ठेवलेली आहे आणि बघा इथून आपण गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे। तुम्ही इथून गोलाकार शेप न देता तुम्ही थोडासा बघा या पद्धतीने जरी गोलाकार शेप दिला तरी सुद्धा चालणार आहे। खूप सुंदर तुमचा शेप इथे तयार होईल। तर चला आपला शेप इथे रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। असे युनिक पॅटर्न आपण इथे बघत आहोत, पण सध्या खूप ट्रेंड चालू आहे अशा डिझाईनचा, त्यामुळे नक्कीच तुम्ही या डिझाईन तुमच्या ब्लाउजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाउजवरती ट्राय करू शकता। तर बघा या पद्धतीने शेप कट करायचा आहे। तुम्हाला इथे मी थोडासा बाहेरून शेप इथे घेऊन दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऍक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने आपण इथे शेप देऊ शकतो। तर बघा ह्या पॉइंट पासून या पद्धतीने थोडासा असा गोलाकार शेप सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता, पण कट करताना बघा या पद्धतीने तुम्हाला कट करायचा आहे। या पद्धतीने सरळ लाईन इथे मी कट करून घेतलेली आहे आणि हा जो शेप आहे बघा आपण जिथे ड्रॉ केलेला आहे तिथे आपण इथे कट करून घेणार आहोत। बघा या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त सुद्धा मार्किंग करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तर बघा या पद्धतीने आपला हा नेक तयार होणार आहे। तुम्ही दोन्ही साइडने बघू शकता, खूप सुंदर असा नेक आपण इथे रेडी केलेला आहे। तर बघा आपण ही 2 नंबरची डिझाईन इथे बघितलेली आहे, आता आपण 3 नंबरची डिझाईन बघणार आहोत। तर बघा ॲज इट इज इथे मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे बॅक साइडचं। तर बघा 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 3 इंच शोल्डर पट्टीचं माप इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि तिथून बघा क्रॉस मध्ये आपल्याला मागील गळ्याची उंची इथे टाकून घ्यायची आहे। मागील गळ्याची उंची इथे मी 9 इंचावरती टाकलेली आहे आणि बघा इथे मागील गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आणि बघा आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा आहे। आपण जसं पहिल्या डिझाईन मध्ये बघितलं, आपण इथे 2 कर्व दिले बरोबर, सेम त्याच पद्धतीने बघा आपल्याला इथे कर्व द्यायचे आहेत। बघा एक कर्व दिला आणि दुसरा या पद्धतीने कर्व इथपर्यंत द्यायचा आहे बरोबर। आणि बघा आपला शेप रेडी झालेला आहे आणि आपण काय केलेलं आहे, इथून बघा या पद्धतीने 2 कर्व दिले आणि ही जी लाईन आहे ती आपण स्ट्रेट ठेवणार आहोत, म्हणजे सरळ लाईन ठेवणार आहोत। आलं लक्षात? तर बघा आपला हा शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तर बघा जसं आपण शेप ड्रॉ केलेला आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे शेप। तर बघा इथे मी शेप कट करून घेतलेला आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हा पॅटर्न तयार केलेला आहे। तर आपण ही 3 नंबरची डिझाईन बघितलेली आहे, आता आपण 4 नंबरची डिझाईन इथे बघणार आहोत। तर बघा सेम ॲज इट इज इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 3 इंचावरती बघा शोल्डरचं माप इथे मी टाकून घेत आहे। तर बघा इथे चुकून मी दुसरा पेन यूज केलेला आहे, त्या पेनने तुम्हाला दिसणार नाही। तर बघा इथे मी ब्लॅक पेन घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथून बघा क्रॉस मध्ये मागील गळ्याची उंची इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे। जेवढी पण तुम्हाला उंची टाकून घ्यायची आहे तेवढी तुम्ही इथे टाकू शकता। तर बघा इथे मी 9.5 इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि मागील गळ्याची रुंदी मी 3 इंचावरती टाकणार आहे। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इथे टाकून घ्या आणि बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता बघा आपण इथे शेप ड्रॉ करून घेणार आहोत। तर बघा ह्या कॉर्नर पासून आपल्याला या पद्धतीने पट्टीने अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। एक 2 ते 2.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता। बघा या पद्धतीने जसं तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। बघा या पद्धतीने आणि तिथून बघा या पद्धतीने तिरकी लाईन बघा या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे। जसं आपण स्टार तयार करतो त्या पद्धतीने बघा इथे लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथून बघा सरळ आपल्याला त्या पॉइंटला वरच्या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने
तर तुम्ही बघू शकता आपला शेप इथे रेडी झालेला आहे। बघा आपण इथून इथपर्यंत या पद्धतीने लाईन ड्रॉ केली, तिथून सरळ लाईन बघा ह्या साईडला ड्रॉ केली आणि तिथून वरती तिरकी लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे आणि तिथून सरळ आपण वरच्या पॉइंटला लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने। आणि आपला इथे शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तुम्ही या शेप मध्ये हवं असेल तर तुम्ही अजून गळा रुंद ठेवू शकता, मागील गळा खूप सुंदर लुक येणार आहे या डिझाईनमुळे ब्लाउजला। मग या पद्धतीने शेप कट करून घ्यायचा आहे। तर बघा मग शेप आपला कट करून झालेला आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला हा शेप इथे रेडी झालेला आहे। तुम्ही हवा असेल तर तुम्ही थोडीशी गळारुंदी वाढवली तरी चालेल, त्यामुळे सुद्धा खूप सुंदर तुमचा नेक दिसणार आहे। तर बघा मग तुम्ही या पद्धतीने बघा शेप तुम्ही अजून बाहेरून सुद्धा ड्रॉ करू शकता, तरी सुद्धा खूप सुंदर ब्लाउजला लुक येईल। लक्षात। तर बघा आपण 4 नंबरची ते डिझाइन बघितलेली आहे। आता आपण लास्ट म्हणजेच 5 नंबरची ते डिझाइन बघणार आहोत। सेम ॲज इट इज इथे बॅक पार्ट मी तयार करून घेतलेला आहे। 5.5 इंच शोल्डर टाकलेला आहे, 3 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप मी टाकून घेतलेलं आहे आणि तिथून बघा क्रॉस मध्ये मागील गळ्याची उंची ते टाकून घ्यायची आहे। तर इथे मागील गळ्याची उंची मी 9.5 इंचच घेणार आहे आणि मागील गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता। मी इथे मागील गळ्याची रुंदी ही 3 इंचावरती टाकलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेणार आहे। तर बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। तर शेप बघा या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे। इथपर्यंत आपल्याला लाईन सरळच ठेवायची आहे आणि तिथून बघा आपल्याला बाहेरून असा कर्व द्यायचा आहे बघा या पद्धतीने, आणि अजून एक कर्व तुम्हाला देऊन घ्यायचा आहे। अर्ध्या इंचावरती किंवा 1.25 इंचावरती जर कर्व दिला तरी सुद्धा चालणार आहे। तर बघा या पद्धतीने मी कर्व दिला आणि इथून बघा जसं आपण पानगळ्याचा शेप देतो तसा तुम्ही इथे दिला तरी सुद्धा चालेल। तर बघा इथे या पद्धतीने मी शेप देऊन घेतलेला आहे। थोडंसं तुम्ही खालून जरी शेप दिला बघा या पद्धतीने तरी सुद्धा चालेल। आणि बघा या पद्धतीने हा शेप मी देऊन घेतलेला आहे। वरती आपण सरळ लाईन ओढलेली आहे। तुम्ही आतून जरी पाव ते अर्धा इंच तुम्ही आतून जरी गोलाकार शेप दिला ना तरी सुद्धा खूप सुंदर हा शेप दिसणार आहे, पण इथे मी सरळ लाईन ठेवणार आहे। तर बघा या पद्धतीने आपण इथे हा शेप देऊन घेतलेला आहे। बघा या पद्धतीने आपण कर्व दिलेले आहेत, म्हणजेच गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि ही लाईन सरळ ठेवलेली आहे। तुम्ही आतून जरी ही लाईन घेतली पाव ते अर्धा इंच गोलाकार शेप मध्ये तरी सुद्धा चालेल। तर बघा आपला हा शेप रेडी झालेला आहे। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तर बघा हळूवारपणे हा शेप कट करून घ्यायचा आहे। तर बघा मग शेप आपला कट करून झालेला आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला हा शेप रेडी झालेला आहे। तर बघा आपण ह्या पद्धतीचा हा शेप रेडी केलेला आहे। तुम्हाला जसं सांगितलं की आपण इथून बघा या पद्धतीने आतून सुद्धा पाव ते अर्धा इंच घेऊ शकतो बघा या पद्धतीने, तरी सुद्धा खूप सुंदर ब्लाउजला लुक येईल आणि पॅटर्न सुद्धा खूप छान दिसेल। तर नक्कीच तुम्ही अशी डिझाइन ट्राय करू शकता। तर बघा आपण 5 डिझाइन इथे बघितलेले आहेत। तर बघा पहिली डिझाइन आपण बघितली, खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह ही डिझाइन आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण ही 1 नंबरची डिझाइन बघितलेली आहे। यानंतर आपण बघा ही डिझाइन बघितली 2 नंबरची, ही सुद्धा डिझाइन खूप सुंदर आहे। नक्कीच ह्या डिझाइनमुळे तुमच्या ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर असा लुक येणार आहे। यानंतर आपण 3 नंबरची ही डिझाइन बघितलेली आहे। यानंतर बघा आपण 4 नंबरची ही डिझाइन बघितली आणि सर्वात लास्ट म्हणजे आपण 5 नंबरची ही डिझाइन बघितलेली आहे, बरोबर। तर बघा आपण 5 ही डिझाइन अगदी सविस्तर इथे बघितलेल्या आहेत। तर बघा
अगदी सोप्या पद्धतीने कसं नेक पॅटर्न तयार करायचे हे तुम्हाला अगदी सविस्तर मी दाखवलेलं आहे। तुम्हाला ह्या डिझाईन कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण त्याच्यामुळेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत असतात। पुन्हा भेटूया छान अशा व्हिडिओ सोबत।